श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। आमचा महाराष्ट्र सुंदर, चार दिशेनं सुंदर, कोकण पश्चिम आणि मराठवाडा विदर्भ सुंदर, विदर्भ सुंदर, विदर्भ सुंदर, आमचा महाराष्ट्र सुंदर। युनिटी या कलियुगात जर जगाचं असेल, संघटन शक्ती कलियुगी। आम्ही संघटित नाही आहोत, आम्ही विघटित आहोत। ही जेथपर्यंत तुम्ही उपाय करणार नाही तर सदृढ सशक्त सुसंस्कृत चरित्रवान समाज निर्माण होणार नाही, त्यापर्यंत हिंदू राष्ट्रही होणार नाही। सांगण्यासाठी एक अतिशय आनंद आणि अभिमानाचं एक का सांगतो, आपल्या या विभागात एक महान विभूती जन्माला आली आणि या विभूतीमध्ये हे आजचं जे संत संमेलन जे इथे झालंय किंवा होतो आहे, साजरा होत आहे, याला कारण या नंदाई माईच्या कृपा आशीर्वाद, त्या यल्लमाच्या कृपा आशीर्वादाने हे कार्यक्रम होत आहे। हे किती भाग्याचं लक्षण आहे ते बघा। कारण एवढे संत एका व्यासपीठावर येऊन हिंदू धर्माच्या संरक्षणासाठी, सनातन धर्माच्या प्रचारासाठी आपण सगळेजण एकत्र आलो आहोत। विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद धर्म मंगल मित्र हो। कि हम लोग सुबह उठ करके राम राम कहते हैं। राम कौन है? राम कृष्ण हरि कहते हैं। कृष्ण कौन है? यह राम कृष्ण की भूमि है। जल्दी से जल्दी अली बाग का नाम राम बाग होना चाहिए, कृष्ण बाग होना चाहिए, संभाजी बाग होना चाहिए। बंधुओं, हिंदू राष्ट्र, हिंदू राष्ट्र नाम सुनते ही कुछ लोगों को मिर्ची लग जाती है। बाकी सब अन्य पार्टी, पक्ष, दल, संगठन, जाति, प्रांत, भाषा भेद मिटाकर हम केवल हिंदू है, केवल हिंदू। और इसलिए हिंदुओं का एक अधिकार है, संवैधानिक अधिकार है, हिंदू राष्ट्र इस देश को घोषित होना चाहिए। इस देश पर हिंदुओं के मान बिंदु नष्ट करने में जुटे थे सभी लोग। गो गंगा गायत्री, कभी रामायण काल्पनिक, कभी राम सेतु काल्पनिक, कभी राम झूठा नकली क्या क्या बोलते हैं। और इसलिए अभी हमें जात, प्रांत, भाषा भेद मिटाकर पक्ष, संगठन, दल जो है अपने, ये सभी को गाड़ कर हिंदू, हम केवल सनातन हिंदू है। कोई किसी, हम जाति पाति मानते नहीं, विश्वास भी नहीं रखते हैं साधु संत। और साधु संत किसी भाषा प्रांत के नहीं रहते हो, वो भाषा प्रांत इसके ऊपर उठकर साधु संत होते हैं। और इसलिए ऐसे बात जो नाम है ना, इस देश में या राज्य में क्या हो सकता है, आपका ये जिला जो है इसका ही अलग नाम कर दो, कुछ दूसरा लक्ष्मी बाग कर दो और श्री बाग कर दो, दूसरा बाग। आली बिली की जरूरत नहीं है। और छत्रपति शिवाजी महाराज का ये प्रांत है, ये राज्य है, इसलिए ऐसे नामों की कितने सैकड़ों नाम, जिन लोगों ने हमारी महाबहन की इज्जत लूट ली, ऐसे नाम है। सुल्तानपुर, रहमतपुर, अहमदपुर, क्या है, कौन सा पुर है, खुलताबाद, दौलताबाद, इस्लामाबाद। अरे क्या जरूरत है, छत्रपति शिवाजी महाराज के नाम से एक भी शहर नहीं महाराष्ट्र में, कितना दुर्भाग्य है। एक संभाजी नगर हमारे ही लोग बोलते हैं, औरंगाबाद, दीरबन बोलते रहते, वो बाद हुआ नाम है। मुझे तो लगता है कि ऐसे लोग जो संभाजी नगर को हिंदू विरोध करते थे नाम को, कुछ लोग, इनका डीएनए एक बार चेक करना चाहिए ऐसे लोगों का। हाँ, अरे छत्रपति शिवाजी महाराज, संभाजी महाराज अगर न होते तो हम हिंदू आज होते क्या यहाँ पर? राम, हरि, विठल, केशव, माधव, गोविंद, ये नाम नहीं होते अपने। अकबर भाई, बाबर भाई, फाजल भाई, इधर आ उधर जा, ऐसे नाम हो जाते अपने। अनंत उपकार है, अनंत ऋण है, कितना भी हम कोशिश करो, लेकिन छत्रपति शिवाजी महाराज के ऋण है, हम वो कभी नहीं चुका पाएंगे। एक शिव जयंती क्या हर दिन करो, हर दिन शिव जयंती भी हमने की, तो भी हमारे ऊपर जो ऋण है, हम आज हिंदू जो है उनके कारण ही है। यहाँ किसी को पूछो आप कौन हैं, तो कोई कहता है कि हम ब्राह्मण हैं, हम मराठा हैं, हम ये हैं, हम कोष्टी हैं, हम ये हैं। लेकिन मैं सबसे कहूं, भारतवर्ष में पैदा हुए हैं, अगर आपसे कोई आइंदा पूछे कि आप कौन हैं, तो आप गर्व से कहो कि मैं हिंदू हूं।
बस मैं हिंदू हूं, यह बात कहने की बहुत जरूरी है, क्योंकि हम कोई और विदेशों में पैदा नहीं हुए, हम इस पवित्र महाराष्ट्र की भूमि में पैदा हुए, ये भारत के भूमि में पैदा हुए, और ये भारत की भूमि कोई कागज का टुकड़ा नहीं है। मुझे याद आती है स्वर्गीय पंतप्रधान अटल बिहारी जी की, उन्होंने जो 4 पंक्तियां लिखी है, उस पंक्तियों में उन्होंने कहा कि ये भारत कोई कागज का टुकड़ा नहीं है। तो ये भारत क्या है? ये भारत अर्पण की भूमि है, ये भारत तर्पण की भूमि है, ये भारत संतों की भूमि है, ये भारत महंतों की भूमि है। यहाँ की हर नदी नदी गंगा है, यहाँ का हर कंकर कंकर शंकर है। यहाँ हम जीते हैं तो भारत माँ के लिए, और यहाँ हम मरते हैं तो भी भारत माँ के लिए। मरने के बाद हमारी अस्थियां इस बहती हुई गंगा में कोई उठाकर कान पे लगावे तो मरने के बाद हमारे अस्थियों में से एक ही आवाज आएगा, भारत माता की। तो शांति के लिए माला और क्रांति के लिए शिवा की भवानी की तलवार आज भारत मांगता है। और ये तलवार शांति बिना क्रांति के शांति नहीं होती है। इसलिए भारत में समग्र अहिंसात्मक क्रांति की जरूरत है। और जब क्रांति होगी तब भारत के संविधान में संशोधन और परिवर्तन होगा। जब सेना में भर्ती होती है तो 1 इंच सीना कम नहीं होना चाहिए, इतना सीना होना चाहिए, इतनी लंबाई होना चाहिए, तब मानवाधिकार। लेकिन जब जवान मरते हैं, जवानों का सिर छोटा होकर आता है, तब मानवाधिकार जैसे संगठन नहीं बोलते हैं। आतंकवादी अगर मरता है तो इस देश का मानवाधिकार के अधिकारी ऐसे रोते हैं कि जैसे उनके जमाता की ही हत्या हो गई हो। ऐसी विषम परिस्थिति में संवैधानिक संशोधन की जरूरत है। म्हणून महाराज माईंनी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीमध्ये ज्या मावळ्यांनी जसं शिवाजी महाराजांसोबत राहून जे उर्वरित राहिलेलं जे स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा त्या मावळ्यांच्या अंतःकरणामध्ये आत्मज्योत प्रज्वलित व्हावी म्हणून ही धर्मसभा आहे, म्हणून हे संत संमेलन आहे। आणि संतांच्या आश्रयाने, संतांच्या मार्गदर्शनाने हे हिंदवी स्वराज्य बनावं, हे हिंदू राष्ट्र बनावं ही श्रींची इच्छा आहे। मार्गदर्शन घेऊया। ओमकाली सर्व हिंदू धर्मप्रेमी बंधू भगिनींना माझा हृदयपूर्वक ओमकाली। मी सगळ्यांचे आयोजकांची आणि माईंचीही क्षमा मागतो, सगळ्या साधू संतांची क्षमा मागतो की माझ्या जीवनातला हा पहिला कार्यक्रम आहे जो मला स्वास्थ्यासाठी रद्द करावा लागला। म्हणजे तब्येत खराब असल्यामुळे मी आता सध्या दवाखान्यातूनच बाहेर आलेलो आहे, आयुर्वेदाची ट्रीटमेंट माझी चालू आहे। जगदंबा जे अशा प्रकारचं कधीही स्वास्थ्याची समस्या उत्पन्न न होऊ देता कार्यक्रम व्यवस्थित पार पाडेल अशी आशा करतो। आणि तुम्हा सर्वांना पुन्हा तुम्ही जेव्हा कार्यक्रम घ्याल तेव्हा अवश्य येईल मी असं आश्वासन देतो। सगळ्या आयोजकांची मी क्षमा मागतो। ओम काली। खरोखर ते म्हणतात ते बरोबर आहे की असे काही फाउंडेशन आहे निघालं पाहिजे किंवा अशा काही BMS निघाल्या पाहिजे टेक्निकली की त्या टेम्पलशी जुडल्या पाहिजेत। त्या जोडल्यानंतरच खरोखर हिंदू राष्ट्र बनायला वेळ लागणार नाही। कारण अखंड हिंदूशय वैष्णव वारकरी महासंघटना जी आपण काढलेली आहेत मुळात, त्या संघटनेमध्ये आपण काही उद्दिष्ट घेऊन चाललेलो आहोत। आणि ते उद्दिष्ट म्हणजे कोणते, तर पहिलं म्हणजे लव जिहादवर प्रतिबंधक कायदा पास झाला पाहिजे। दुसरा म्हणजे प्रत्येक तालुक्यावर गोशाळा असली पाहिजे की जेणेकरून कत्तलखाना आणि तस्करी थांबली जाईल। आणि तिसरा उद्दिष्ट म्हणजे त्याच गोशाळेबरोबर, कारण त्या गोशाळा झाल्यानंतर नुसतं कुठल्या तरी, कारण आता मी हरिद्वारला जी गोशाळा चालू केलेली आहे तिथे जवळजवळ माझी 750 मुलांची टीम तिथे काम करत आहे। आणि त्या 750 मुलांच्या टीमवर तिथे जेव्हा मी तिथे बघायला गेले तेव्हा प्रशासनाचा जो पांजरा पोळ असतो
तो पूर्णतः बंद आहे. कारण त्या पांजरापोळामध्ये कुठेही प्रशासनामध्ये वैद्यकीय कोणतीही सेवा नाही आहे किंवा कुठे तिथे गायींसाठी औषधासाठी किंवा तिथे काहीच तिथे व्यवस्था नाही आहे. मग येणारा करोडो नाही कोट्यावधीचा निधी हा कुठे हरिद्वार मधला गेला हा कळलाच नाही. जेव्हा मी हरिद्वारला गेले कुंभमेळ्याला तेव्हा मला ती बाब लक्षात आली आणि तेव्हा मी तिथे हरिद्वार मध्ये जाऊन पहिलं गायीसाठी माझ्या आधी सरकारकडे आम्ही लेटर दिलं तिथे सीएमला की राष्ट्रीय गोमाता गायीला दर्जा देण्यासाठी तिथलं मी पहिलं युद्ध चालू केलं. आणि सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तिथे राष्ट्रीय दवाखाना गायींसाठी आपण पहिला दवाखाना चालू केला की ज्या गायी तिथे माझ्या ऍक्सिडेंट केल्या जातात, तस्करी केल्या जातात, त्या गायींना कधीतरी तस्करी त्यांची जर सक्सेस झाली नाही तर त्यांना कुठेतरी लुळ्या पांगळ्या केल्या असलेल्या गायी त्या तशाच सोडून तिथे जातात. मग त्या गायींना तिथे मी दवाखाना चालू केलेला आहे आणि तिथे प्रशासनाला हादरून सोडून आपण तिथे उत्तम प्रकारे जे पंतदीप आहे तिथे आपण तो दवाखाना चालू केलेला आहे. हरिद्वारमध्ये तिथे 750 मुलं आज म्हणजे तिथे सेवा करतायत. पण शोकांतिका ही आहे की मी ज्या क्षेत्रामध्ये राहते, ह्या रायगड जिल्ह्यामध्ये राहते, ह्या रायगड जिल्ह्यामध्ये अनेक तस्कऱ्या अजूनही चालू आहेत. अजूनही तिथे हत्या होत्यात गायींचा. आता इथे माझ्या गावाच्या शेजारी गायींची हत्या झालेल्या होत्या. पण तिथे कितीतरी प्रशासनाला कळवलं तरी प्रशासनाने त्याच्यावर लक्ष दिलं नाही. उलट असणाऱ्या तिथे जेव्हा त्यांच्याबद्दल दावे केले गेले त्या टायमाला तिथे त्यांच्यावरच केसेस करून किंवा त्यांच्यावर दबाव आणून त्यांना निवृत्त करण्याचं काम प्रशासनाने केलं. त्यामुळेच ह्या रायगड जिल्ह्यातच नाही तर पूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर जाण्यासाठी ही अखंड हिंदू वैष्णव वारकरी महासंघाची आम्ही संघटना तयार केलेली आहे. आणि त्याच्यातून ह्या कार्याची निर्मिती होण्यासाठी अशा मोठमोठ्या विभूती आणि हस्ती आपण इथे म्हणता आपण इथे विराजमान करून त्यांच्याकडनं आपण नवीन ही चैतन्यता आपण निर्माण करण्याचं काम करत आहोत. भारत माता की